यंदाच्या पावसानं उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या अनेक सरकारी कामांच्या दर्जाची पोलखोल केली। बिहारमध्ये 15 दिवसात 9 पूल कोसळले। यापैकी अनेक पुलांचं उद्घाटन सुद्धा झालेलं नव्हतं। त्यानंतर आता लखनौमधल्या रस्त्यांच्या अवस्थेवरून टीका सुरू झाली आहे। उत्तर प्रदेशची राजधानी लखनौतल्या एका चौकात रस्ता कोसळून तब्बल 7 ते 8 फूट खोल खड्डा तयार झाला। सुदैवानं त्यावेळी या रस्त्यावर कोणतंही वाहन नव्हतं। उत्तर प्रदेशातल्या राजधानीतच रस्त्याची ही अवस्था असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय। चार ते 5 महिन्यांपूर्वी लखनौमध्ये असाच खड्डा पडला होता। एक कार या खड्ड्यात पडताना थोडक्यात वाचली होती। त्यावेळी रस्त्यावर 20 फूट खोल खड्डा झाला होता। उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये रस्त्यांवरून नदी नाले वाहत आहेत। इथल्या एका खड्ड्यात तरुण आपल्या बाईकसह बुडाला होता। सुदैवानं जीवितहानी झाली नाही। उत्तराखंडमध्ये पावसाच्या तडाख्यामुळे पूल काही सेकंदात जमीनदोस्त होऊन वाहून गेला। रामनगर ते राणीखेतसह अनेक भागांना जोडणारा हा पूल होता। बिहारमध्ये मागच्या 15 दिवसातच 9 पूल कोसळले आहेत। त्यामुळे कामाच्या दर्जावरून सरकारवरच टीकेची झोड उठली आहे। बिहारमध्ये 18 जूनला अरारियाचा पूल कोसळला। 12 कोटींचा खर्च करून बांधलेला हा पूल उद्घाटनाआधीच कोसळला। बावीस जूनला बिहारमध्ये सिवानचा पूल कोसळला। सिवान भागातच मागच्या काही दिवसात एकूण 3 पूल कोसळल्याची घटना घडली। 23 जूनला मोतीहारी भागात पूल कोसळला। या पुलाचंही उद्घाटन बाकी होतं। मात्र बांधकाम सुरू असतानाच 1.5 कोटींच्या खर्चानं बांधलेला पूल पाण्यात गेला। 28 जूनला मधुबनीमधला पूल कोसळला। या पुलाचंही उद्घाटन राहिलं होतं। बांधकाम सुरू असतानाच पूल कोसळला। 3.5 कोटी रुपये या पुलाच्या बांधकामावर खर्च झाले होते। बिहारमधल्या पूल दुर्घटनांवरून सोशल मीडियात अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यात बांधकामाच्या दर्जावरून टीका केली जाते। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।